अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल. नाजरीन, आपल्या खेडची एक संस्था एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड ट्रस्ट ह्यांच्या वतीने एस एम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ही चालतं आणि ह्याच्यातला पॅरामेडिकलचं पण कोर्सेस केले जातात. अशाच आपल्या ह्या एस एम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचं आज एक अलग आणि मुनफरीद प्रोग्राम झालो. प्रोग्राम असं होतो की या आपल्या स्कूलच्या तलबा व तालिबातला एन्युअल प्राईज डिस्ट्रीब्युशन झाला आणि ह्या वक्तार एक फूड फेस्टिवलचा पण आयोजन झाला. ह्या फूड फेस्टिवलचा खुसूसी मेहमान आपला संजयराव कदम आणि खेडची नगराध्यक्षा मिसेस बुटाला, तसेच मिसेस खतीब आणि तौफिक खोत, त्याच्या बाद ऐसं दिगर नगरसेवक हाजीर होतं. ह्या वक्तात आपल्या कोकणी सोशल वर्क करणारी जी कोकणी खवातीन आहेत ती पण खुसूसी तौरवर ह्यात हाजीर होती. सुरुवातीला संजयराव कदम आणि काही मान्यवरच्या हाते सगळ्यात पहिले ह्या जी फूड फेस्टिवल आहे त्याचे फीत कापून सुरुवात केली गेली आणि अलग अलग स्टॉलची केली. त्याच्या बाद स्टेजची फीत कापून आपल्या खेडच्या नगराध्यक्षाच्या हाते ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह्या कार्यक्रमाला न सिर्फ तलबा व तालिबात बल्कि त्यांचे पेरेंट्स आणि काही खुसूसी हजरात व खवातीन ह्यातला हाजीर होती. जसे की आपलं सरफराज भाई पंगारकर, जावेद भाई कौसाली, खलील फो नाटकर साहब अशी काही खास हस्त्यो ह्यातला हाजीर होती. आणि आजची ही जी शाम होती ती एक यादगार बनली का की ही एस एम इंग्लिश स्कूल इन ज्युनियर कॉलेज जी आहे ती एक ऐशा लोकेशनवर आहे की जसं आपण बोलू शकता जंगल में मंगल. आपल्या बहरोली फाट्यावर ही एक टापूवर ही स्कूल आणि ही एक डिफरंट लोकेशनवर आहे. आणि ह्या स्कूलच्या तालिमी खिदमात मोप अहम आणि जरूर म्हणजे काबिले तारीफ आहेत. ह्या वक्तार ह्यांच्या एस एम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या जी तालिमी खिदमत आहेत त्याची सराहना सगळ्या मान्यवरांनी केली आणि वाकई ही एक ॲट्रॅक्टिव्ह अशी आपली तालिमी इदारो आहे जे आपल्या इकडं अट्रॅक्टिव्ह करतं. ह्या वक्तार एस एम इंग्लिश स्कूलच्या जुमेदारांनी येणाऱ्या मेहमानांची गुलपोशी केली. खास तौरवर कयूमभाई नाडकर जे की सर्व ह्या इदाऱ्याचा आहात त्यांनी येणाऱ्या प्रत्येक मेहमानाची गुलपोशी केली, त्यांचं एजाज व इक्राम केले. त्याच्या बाद जो खुसूसी मेहमान होतं त्यांच्या हस्ते स्कूले हाजाची तलबा व तालिबातची त्यांची जी पुऱ्या वर्षाची कारकिर्दी होगी, मग चाहे ती पढाईच्या एतिबारशी असो, स्पोर्टच्या एतिबारशी असो, या काही कॉम्पिटिशन होतात जिल्हा स्तरावर त्या एतिबारशी असो, तिथे त्यांच्या कारकिर्दीवर त्यांना मेडल आणि सर्टिफिकेटशी नवाजला गेला. आणि तलबा व तालिबातचो जोश आणि जज्बो पण ह्या वक्तान बघण्यासारखं होतो. आणि खुसूसी बात म्हणजे एक फूड फेस्टिवलचा पण आयोजन झाला. त्याच्यातल्या तलबांनी पण जोश आणि खरोचे हिस्सो घेतले. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. बघत राहा आपलं यो कोकणी न्यूज चॅनल. अल्लाह हाफिज.